नमस्कार साहेब. काय ते महाराष्ट्रातला कबरीचा प्रश्न निपटला की नाही? नाही, जरा निपटला असेल ना, तर पुण्यामध्ये IT इंजिनियर असणारी, मुंबईला काम करत असणारी माझ्या भगिनीवर 4 तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. जरा त्याच्याकडे लक्ष असू दे जा. एवढंच काय, ज्या नागपूरमध्ये आपले हिंदू मुसलमान अशी दंगल पेटली, याच्यामध्ये हिंदूंचं रक्त उसळून आलं, मुसलमानांचं रक्त उसळून आलं, पण त्याच नागपुरामध्ये जेव्हा माझ्या मुलीची छळ का काढता असं एक वडील विचारायला लागतो, त्यावेळेस त्या वडिलांची हत्या केल्या जाते. साहेब, जरा याच्याकडेही लक्ष असू दे जा. नाही, त्या कबरीचा प्रश्न मिटला असेल तर बरं, आणि ते कबरीचं झालं असेल तर आमचे संतोष देशमुख यांना देखील न्याय देण्याबद्दल आपलं काय मत असेल ते सांगावं. कारण संतोष देशमुख यांच्या हत्येने अख्खा महाराष्ट्र हळहळला, पण आज देखील त्यांना न्याय मिळत नाही आहे. खरंच विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणजे कबरीचा प्रश्न मिटला असेल तर आपण या सगळ्याच्यावर बोलू, कारण कसं कबरीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण संवेदनशील आहे, आपल्याला कबर हटणे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण या महाराष्ट्रामध्ये रोज स्त्रियांच्या अब्रूंची लक्तरे मांडल्या जात आहेत. म्हणजे ज्याची कबर इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी इथे खोदली, ज्याला या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ दिलं नाही, आणि त्या महाराजांचा आदर्श घेताना त्या महाराजांच्या राज्यामध्ये कधी स्त्रियांवर अन्याय झाला नाही, पण या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्यावर होत असलेले अत्याचार पाहताना, म्हणजे आता 2 दिवसाआधी म्हणजे नागपूरचं घडलेलं प्रकरण असो, त्या वडिलांची केलेली हत्या असो, किंवा पुण्यामधील त्या IT इंजिनियर असणाऱ्या मुलीवर मुंबईमध्ये सामूहिक बलात्कार झाला, जरा कबरचा प्रश्न मिटला असेल तर याच्याकडे लक्ष असू दे. धन्यवाद साहेब, पाहिजे जरा.